नमस्कार मित्रांनो. जीवन म्हणजे एक अदृश्य पुस्तक आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना या पुस्तकातील एक नवीन अध्याय असतो. काही अध्याय परीक्षा घेतात, काही शिकवतात, तर काही आपल्याला आपली खरी ताकद काय आहे हे समजून देतात. असाच एक महिना म्हणजे ऑगस्ट, जो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन दरवाजे उघडणार आहे. चला तर मग पाहूया या महिन्यात ब्रह्मांड तुमच्यासाठी काय संकेत घेऊन आले आहेत. वृश्चिक राशीच्या मित्रांनो, आता तो वेळ आला आहे जेव्हा ब्रह्मांडातील शक्ती तुमच्या आतल्या झाकलेल्या ज्वालामुखीला जागृत करेल. जी वेदना तुम्ही सहन केली, तो त्याग, तुम्ही शांतपणे केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. हा ऑगस्ट 2025 महिना तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. जर तुम्ही वेळेत संकेतांना लक्ष देऊ शकलात तर. राशींची चाल, ग्रहांचा संग्राम आणि नियतीच्या गुपित रेषांचा परिणाम आता तुमच्या प्रत्येक पावलांवर दिसून येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या 10 मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमचं नशीबच बदलून टाकू शकतात. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची भविष्यवाणी तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकेल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. नंबर 1, योग आणि वातावरण. मित्रांनो, नीट लक्ष देऊन ऐका. वृश्चिक राशीच्या लोकांना ऑगस्ट 2025 हा महिना तुमच्यासाठी एक भावनिक प्रवासाप्रमाणेच आहे. हा तो काळ आहे जिथे ब्रह्मांडातील शक्ती सूर्य, मंगळ, बुध आणि शनी एकत्र येऊन तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहेत. महिन्याची सुरुवात थोडी गोंधळलेली असेल. मनात शंका आणि संकोच राहील. पावले थोडी थांबवून उचलावी लागतील किंवा उचलली जातील. तुमच्या चंद्र राशीवर सूर्य आणि बुधाचा असा परिणाम होईल की आत्मविश्वास थोडा कमी होऊ शकतो. काही निर्णय पुढे ढकलायची इच्छा वाटेल आणि प्रत्येक गोष्ट थोडी थांबलेली जाणवेल. गोष्टीत संशय निर्माण होईल. पण थांबा, हीच खरी परीक्षा आहे जी तुम्हाला मोठा बदल करण्यासाठी तयार करते. मित्रांनो, 17 ऑगस्ट नंतर जसं सूर्य तुमच्या 10व्या घरात येईल, म्हणजेच करिअर, प्रतिष्ठा आणि नेतृत्वाचं घर, तेव्हा तुमची अंतर्गत शक्ती जागृत होईल. तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कौशल्याला नवीन रूपात पाहाल. हा तो क्षण असेल जेव्हा तुमच्या आत दडलेली ताकद बाहेर येऊ लागेल आणि तुम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या ध्येयाकडे धावाल. ग्रहांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. धैर्य ठेवा. ज्या गोष्टीचा तुम्ही शोध घेत आहात, जो उपाय हवा आहे, जी प्रगती तुम्हाला हवी आहे, ती ऑगस्ट महिन्यामध्ये नक्कीच होईल. दुसऱ्या पंधरवड्यात तुमच्या पावलांशी सगळं जुळायला लागेल. म्हणून विश्वास ठेवा, तयारी ठेवा आणि स्वतःवर नक्कीच विश्वास ठेवा, कारण हा महिना तुमचाच आहे. नंबर 2, करिअर आणि नोकरी. वृश्चिक राशीवाल्यांनो, ऑगस्ट 2025 हा महिना पहिला भाग करिअरच्या बाबतीत थोडा गोंधळ टाकणारा आणि बदलांनी भरलेला राहील. जे लोक नोकरीत बदल, प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या घेण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी सुरुवातीचा काळ थोडा हळूहळू जाईल. मनात निर्णय घेण्याबाबत संभ्रम असेल. आत्मविश्वास थोडा कमी होईल. याचा कारण आहे बुधाचं वक्री होणं, जो सध्या भाग्यस्थानात आहे आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा विचार करायला लावेल. पण घाबरू नका. 11 ऑगस्ट नंतर जसा बुध ग्रह सरळ होईल, तसं तुमच्या मनात स्पष्टता नक्कीच येईल. संवाद सुधारेल आणि निर्णय घेणं सोपं जाईल. मग येईल 17 ऑगस्टचा जादुई दिवस, जेव्हा सूर्य तुमच्या करिअरच्या घरात प्रवेश करेल. हा काळ आहे तुमच्या पूर्ण ताकदीने पुढे यायचा. बॉस आणि सिनियर्सकडून अनपेक्षित पाठिंबा तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे परिश्रम पाहिले जातील. जे नियम आणि शिस्त पाळतात त्यांच्यासाठी प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठ्या संधीचे दरवाजे उघडू शकतात. आणि जर तुम्ही व्यवसायात असाल तर हा काळ नवा संपर्क, व्यवसाय, करार आणि संधी घेऊन येत आहेत. नेटवर्किंग करा, टीमवर्कला महत्त्व द्या. हाच तुमच्या प्रगतीचं फार मोठं गुपित आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला धुक्यानंतर जेव्हा रस्ता स्वच्छ होतो तेव्हा मंजिल जवळ दिसू लागते. म्हणून उठा, सावरून उभे राहा आणि तयार व्हा. 2025 मधील ऑगस्ट महिना तुमच्या करिअरला नवीन उंचीवर घेऊन जाईल. नंबर 3, पैसा आणि धन. वृश्चिक राशीच्या लोकांनो, जर तुम्हाला पैशाबद्दल बेचैनी वाटत असेल
तर हे लक्षात ठेवा की ऑगस्ट हा महिना तुमची आर्थिक स्थिती तपासण्याचा आणि सुधारण्याचा काळ आहे. महिन्याच्या सुरुवातीला नफा, बोनस किंवा कोणत्याही थकीत पैशांच्या मिळतात वेळ लागू शकतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे बुध ग्रहाचं वक्री होणं. या काळात मोठी गुंतवणूक करणं, प्रॉपर्टी डील फायनल करणं किंवा महत्त्वाचं कोणतंही कागदपत्र साईन करणं तुमच्यासाठी धोका ठरू शकतो. 11 ऑगस्ट पूर्वी घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला तोटा देऊ शकतात. पण एक चांगली गोष्ट म्हणजे मंगळ ग्रह लाभात आहे. म्हणजेच तुमची मेहनत आणि संघर्ष वायाला जाणार नाही. जी कमाई होईल ती तुमच्या कष्टाची कमाई असेल आणि अशी कमाई सगळ्यात टिकाऊ असते. 21 ऑगस्टपर्यंतच्या शुक्राच्या कृपेमुळे तुमच्या आर्थिक जीवनात अजून एक नवा प्रकाश येईल. जर तुम्ही पार्टनरसोबत व्यवसाय करत असाल किंवा सामायिक मालमत्तेत काही अपेक्षा ठेवल्या असतील तर या काळात काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यात प्रवास, कुटुंब, शिक्षण किंवा इतर आवश्यक खर्च जास्त होऊ शकतात. त्यामुळे भावनांनी नाही तर विचार करून खर्च करा. विचार करून खर्च केला नाही तर तुमच्या खिशावर परिणाम होईल. ही वेळ वेगाने धावायची नाही तर शांतपणाने पुढे जायची आहे. धैर्य, शिस्त आणि सुज्ञपणानेच राहा. तुम्ही हा काळ तुमच्या बाजूने वळवू शकता. आरोग्य ठीक आहे, पण मानसिक आणि भावनिक उंच खालच्या चढ उतारांपासून सावध राहा. विशेष करून 11 ऑगस्टपर्यंत या काळात तुम्हाला चिंता, झोपेच्या समस्या किंवा अपचन जाणवू शकतं. 11 ऑगस्ट नंतर गृहस्थिती सुधारेल, त्यामुळे ऊर्जा आणि उत्साह वाढेल. 21 ऑगस्टपासून शुक्राच्या प्रभावामुळे आराम, ध्यान, कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि निसर्गात जाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. जर जुनं पोट, फुफ्फुस किंवा सांध्यांचे त्रास होत असतील तर नियमित उपचार सुरू ठेवा आणि आहाराकडे लक्ष द्या. प्रेम आणि रोमांससाठी जर तुम्ही एखाद्या प्रेमात असाल किंवा नातेसंबंधात काही खास अपेक्षा बाळगत असाल तर ऑगस्ट महिना तुमच्या धैर्य, शहाणपण आणि भावना यांचं परीक्षण करेल. संतुलनाची खरी कसोटी या काळात होणार आहे. पंचम भाव म्हणजे प्रेमाचं घर, गुरु आणि शुक्र यांच्या प्रभावाखाली आहे. यामुळे एकीकडे नात्यात शहाणपण आणि गहिरापण येईल. पण दुसरीकडे काही गैरसमजही होऊ शकतात. 21 ऑगस्टपर्यंतचा काळ थोडा नाजूक राहील. लहान सहान गोष्टीवरून चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. शब्दांपेक्षा भावना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हा काळ पारदर्शकता, संयम आणि खरी नियत यांची मागणी करतो. जर तुम्ही घाई केली किंवा चुकीच्या आकर्षणात गेला तर नातं तुटू शकतं आणि नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. वासना, असत्य आणि गोपनीयता यापासून सावध राहणं गरजेचं आहे. संबंधांपासून आता दूर राहणं गरजेचं आहे. हा काळ आहे मन स्वच्छ ठेवायचा, नियत पवित्र ठेवायचा. पण 21 ऑगस्ट नंतर नात्यामध्ये नवीन ऊर्जा येईल, भावना उघड होतील, संवाद वाढेल आणि जे मनात होतं थेट हृदयापर्यंत पोहोचायला लागेल. जर नाते खरं असेल तर हे काळ ते आणखी मजबूत करेल. पण नाते खोटं किंवा भ्रमावर आधारित असेल तर सत्य बाहेर येईल. तुमचं काम आहे खरं राहणं, विश्वास ठेवणं आणि कोणत्याही परिस्थितीत संयम गमावू नये. कारण प्रेम तेच टिकतं जे परीक्षेत खरं ठरतं. नंबर 6, वैवाहिक जीवन. वृश्चिक राशीच्या लोकांनो, ऑगस्ट 2025 महिन्यामध्ये तुमच्या पती-पत्नीच्या नात्यात थोडा नाजूक टप्पा येऊ शकतो. अशी वेळ येईल जेव्हा प्रेम असलं तरी अहंकार, गैरसमज आणि छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतात. शनीची तिसरी नजर तुमच्या सप्तम भावावर म्हणजेच लग्न आणि जीवनसाथीच्या भावावर पडते. याचा परिणाम असा होऊ शकतो की कधीकधी विनाकारण भांडणं, रुसवणं आणि मानसिक अंतर वाढू शकतं. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. कधीकधी मूक राहणं नातं सांभाळतं. चांगली गोष्ट म्हणजे शुक्र आणि गुरुची जोडी तुम्हाला आधार देत आहे. हे ग्रह तुमच्या नात्यामध्ये गोडवा, शहाणपणा आणि भावना टिकवून ठेवण्याची ताकद असते. फक्त एवढंच की तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत धैर्य दाखवा.
नाते तुटणं सोपं असतं, पण त्यांना सांभाळणं म्हणजेच आयुष्याची खरी कला आहे. या महिन्याचा सगळ्यात मोठा धडा म्हणजे संवाद. संवाद म्हणजे समाधान. लहान मोठ्या गैरसमजांना तुमच्या नात्याच्या पायाविषयी होऊ देऊ नका. मनातल्या गोष्टी प्रेमाने सांगा. कारण अनेकदा एक मी तुझी म्हणत तुटलेलं हृदय जोडतं. तुमच्या जीवनसाथीला तुमच्या सगळ्यात जवळचा मित्र बनवा. वादावादी करू नका. कारण नातं टिकवणं महत्त्वाचं आहे. नंबर 7, कौटुंबिक जीवन. वृश्चिक राशीवाल्यांना ऑगस्ट 2025 मध्ये घरचं वातावरण साधं सरळ राहील. ना मोठे प्रॉब्लेम ना मोठा वाद. पण लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी कधी मोठ्या वादळात बदलू शकतात जर त्यांना वेळेत हाताळलं नाही तर. या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे बोलण्यात सौम्यता आणि गोडवा ठेवणं. तुमचा एक कडवट शब्द कोणाच्या मनाला दुखवू शकतो. त्यामुळे जेव्हा घरात काही चर्चा होईल तेव्हा ती समजून घेऊन आणि प्रेमाने सोडवण्याचा प्रयत्न करा. घरातील महिलांकडे, विशेषतः आई, पत्नी किंवा बहिणीकडे, त्यांचं आरोग्य आणि भावना यांकडे थोडं जास्त लक्ष द्या. कधी त्या खूप काही सहन करतात पण बोलत नाही. त्यांच्या शांततेला समजून घ्या आणि त्यांना आधार द्या. भाऊ, नातेवाईकांशी किंवा जुन्या मित्रांशी कधी काहीतरी मतभेद होऊ शकतात. पण घाबरू नका, कारण मंगळ ग्रह तुमच्या बाजूने आहे. तो तुम्हाला धैर्य देईल, परिस्थिती सुधारण्याची संधी देईल आणि डगमगणाऱ्या नात्यांना पुन्हा एकदा उभं करण्याची ताकद येईल. घर, प्रॉपर्टी किंवा जमिनीशी संबंधित कोणताही निर्णय फार विचार करूनच घ्या. भावना ओसांडून वाहू देऊ नका आणि कोणताही दस्तऐवज सहज साईन करू नका. 11 ऑगस्ट नंतरचे असे निर्णय घ्या जेव्हा बुध ग्रह मार्गी होईल आणि तुमची विचारसरणी स्पष्ट होईल. संदेश स्पष्ट आहे. कुटुंब म्हणजेच ती मुळे आहेत, ज्या जीवनाच्या प्रत्येक फांद्याला आधार देतात. फुलायचं असेल तर शब्दांच्या गोडवा आणि मनाच्या उभेला जपणे खूप महत्त्वाचं आहे. नंबर 8, शिक्षणप्रिय. वृश्चिक राशीचे विद्यार्थी ऑगस्ट 2025च्या सुरुवातीला थोडेसे आव्हानात्मक असू शकतात. मन गोंधळलेलं वाटेल, लक्ष कमी होईल, खास करून बुध वक्री असताना. म्हणजे 11 ऑगस्टपर्यंत मन आपल्याला अभ्यासाला बसायला देणार नाही. एखादा प्रोजेक्ट अपूर्ण राहू शकतो. एखाद्या परीक्षेचा विषय चुकू शकतो आणि आत्मविश्वास कमी होऊ शकतो. पण घाबरू नका, हा काळ कायमचा नाहीये. 11 ऑगस्ट नंतर बुध मार्गी लागेल आणि तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल. तुमची एकाग्रता परत येईल आणि बोलणे, सादरीकरण तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुमचा आत्मविश्वास नव्या पातळीवर पोहोचेल. जर तुम्ही इंटरव्ह्यू, डिबेट, ग्रुप डिस्कशन किंवा कोणत्याही मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल तर हा काळ तुम्हाला तुमच्या कष्टांचं फळ देऊ शकतो. पण यासाठी नीट नियोजन करून पुढे जाणे खूप गरजेचं आहे. एक साधा सोपा मंत्र लक्षात ठेवा. रोज थोडा वेळ पण सातत्याने अभ्यास करा. अडचण आली तर सिनियर्स, शिक्षक किंवा मार्गदर्शन करणाऱ्या लोकांकडून मदत घेण्यास कधीही संकोच करू नका. मदत मागणं कमजोरी नाही तर शहाणपण आहे. ऑगस्ट महिना तुमच्यासाठी आत्मनिर्माणाची संधी मिळतीये तुम्हाला. फक्त ती ओळखा, ती पकडा आणि पुढे चालत राहा. नोकरी, परदेश, योग, लांब प्रवास, विसा किंवा परदेशाशी संबंधित कामांमध्ये सुरुवातीला अडथळे येतील आणि कागदपत्रांच्या बाबतीत त्रास होऊ शकतो. राहू केतू चतुर्थ भावात आहे आणि मंगळाची दृष्टी प्रवासासाठी थोडी शंका निर्माण करते. पण 11 ऑगस्ट नंतर गोष्टी गती घेतील. शिक्षण, करिअर किंवा कुटुंबाशी संबंधित प्रवासातून फायदा होईल. उपाय आणि सल्ला म्हणजेच रोज गणपतीचे पूजन करा आणि शिवमंत्र जपा. सकाळी स्नानानंतर गणपतीचं पूजन करा आणि किमान 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या मनातील गुंतागुंत दूर करेल. मानसिक शांतता मिळवायची असेल तर 2 महत्त्वाचे कागदपत्र 11 ऑगस्ट नंतरच साईन करा. मग ते आर्थिक करार असो किंवा कायदेशीर कागद. 11 ऑगस्ट कोणत्याही डीलवर साईन करणं टाळा, कारण बुध वक्री आहे आणि त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. मानसिक शांततेसाठी चंद्रावर ध्यान करा. रात्री चंद्रप्रकाशात काही मिनिटं ध्यान करा किंवा चंद्राशी संबंधित रत्न जसं मोती किंवा चांदीची अंगठी घाला. यामुळे मनाची अस्वस्थता कमी होऊन भावनिक संतुलन राखण्यास मदत होईल.
आणि शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचं दान करा, जसं पांढरी मिठाई किंवा तांदूळ. एखाद्या वडीलधाऱ्या किंवा ब्राह्मणाला दान करा, त्यामुळे शुक्र ग्रहाची कृपा मिळेल आणि प्रेम, संपत्ती, नातेसंबंधामध्ये गोडवा वाढेल. 5 गोष्टींपासून दूर राहा. विनाकारण खर्च, भांडणात अडकणं, मांस सारखे तामसिक पदार्थ खाणं कमी करा. हे सगळं तुमची ऊर्जा कमी करून जीवनात नकारात्मक आणू शकतं. वृश्चिक राशीवाल्यांनो, हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फक्त अजून एक महिना नाही तर एक संकेत आहे. ब्रह्मांड तुम्हाला हाक देत आहे. प्रत्येक भविष्यवाणी, प्रत्येक बदल, प्रत्येक वादळ कुठेतरी तुम्हाला तुमच्या खरी शक्तीकडे नेत आहे. जर तुम्ही आतला आवाज ऐकू शकलात, तर तुम्ही वेळेची चाल ओळखली तर नक्की मानलं की तुमचं नशीब तुमच्यासमोर नतमस्तक होईल. लक्षात ठेवा, रस्ता कठीण असू शकतो, पण वृश्चिकाचा आत्मा कधीच हार मानत नाही. तुम्ही तो योद्धा आहात जो शांतपणे लढतो आणि एक दिवस इतिहास घडवतो. त्यामुळे तयार राहा. हा महिना तुम्हाला नवी दिशा, नवी ओळख, नवी उंची देणार आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, भाग्य कधी त्यांच्यापुढे नतमस्तक होत नाही जे फक्त वाट पाहतात, तर त्यांच्यापुढे वागते जी कृती, संयम आणि श्रद्धेने पुढे जात राहतात. या महिन्यात प्रत्येक अडथळा तुम्हाला तुमची खरी ओळखीची, खरी ताकदीच्या दिशेने नेणारे एक पाऊल आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. देवांच्या योजनेवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चालत राहा, कारण तुमची गोष्ट अजून लिहिली जात आहे आणि ती नक्कीच यशस्वी होणार आहे. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. आशा आहे की तुम्हाला आजची ही माहिती नक्कीच आवडली असेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.